नाही आज खूप शांत दिसतोय. काय नाही रे, काहीतरी आहे सांग ना. घरी खूप पैशांची अडचण चालू आहे रे. बाबा आजारी आहे आणि आई एकटी घरात काम करते. अरे काय काळजी नको करू, सगळं ठीक होईल. काय नाही रे, सगळे म्हणतात पैसे असेल तरच मोठा माणूस बनू शकतो. असं काय नाही रे. चल आमच्या सोबत कुठं? दत्तांच्या मंदिरात. तिथे जाऊन काय भेटणार रे? तिथे जाऊन तुला शांती भेटेल. चला मग. खरंच मला शांती भेटेल? हा रे, खरं भेटेल. हेच आहे का रे दत्ताचं मंदिर? हा. तेव्हा माझ्या घरी खूप अडचण चालू आहे, त्या दूर कर लवकरात लवकर. काय रे मित्रा, तुझ्या मनाला शांतता भेटली का? हो रे, खरंच भेटली शांतता. तेव्हा तुझ्या आशीर्वादाने माझे बाबा आजारात मृत झाले आणि माझ्या आईला चांगली नोकरी भेटली. रोहन, किती दिवस झाले तो गण्या दिसतच नाही. तेच ना, बघ ना, मला तर वाटतंय की तो आपल्याला विसरून गेलाय. हा रे, मला पण तेच वाटतंय. अरे मला तर वाटतंय की त्या कामात व्यस्त आहे. नाही रे, तो तर गरीब होता, त्याला कुठून काम भेटणार आहे. हा ते पण आहे. अरे हा गणेश आहे ना रे. अरे हा हा तर गणेश आहे. हे गण्या इथे. अरे मित्रांनो, आलोच. काय रे मित्रांनो, कसे आहेत? अरे आम्ही तर चांगले आहोत, तू कसं? बरं आहे. काय रे, कसं आहेस? आजकाल दिसत नाहीस. मी बरं आहे रे, तुम्ही कसे? आम्ही बरे. काय नाही रे, बाबांना पण चांगली नोकरी भेटली आणि आईला पण चांगली नोकरी भेटली. आता मी माझी अभ्यासाची तयारी करतोय. रे, दत्तगुरूंच्या आशीर्वादाने सगळं चांगलं चालू आहे आणि तुमचा पण खूप खूप आभार. बघितलंस, दत्तगुरूंवर विश्वास ठेवलास म्हणून तुला यश मिळालं. हो रे, नक्कीच.